गुड इव्हनिंग, नमस्कार, नमस्ते मित्रांनो. मागील तासिकेमध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यावर चर्चा केली होती आणि काही जे नियम आहेत त्या नियमावर पण चर्चा केली होती. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे, हाऊ टू यूज वर्ब, क्रियापदाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत TCS पॅटर्नच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एरर डिटेक्शन. आणि या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आपल्याला जर त्याची नियमावली कळली नाही तर मित्रांनो त्यामध्ये आम्हाला एरर काढता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक नियम हा महत्त्वाचा आहे. बघा आता या ठिकाणी नियम काय दिला बघा. जेव्हा दोन करते ॲज वेल ॲज किंवा ॲज मच ॲज किंवा रॅदर दॅन किंवा मोर दॅन ने जोडले असतात तेव्हा वाक्यामध्ये प्रथम नमूद करण्यात आलेल्या कर्त्याच्या वचनानुसार क्रियापद आपले वचन घेते. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये जर आम्हाला आमच्याकडे हा नियमच नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला उत्तर ओळखताना मात्र त्रास होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये भीती वाटण्याचं मागचं कारण आहे ते म्हणजे रूल्स, नियम, हे आम्हाला कळले पाहिजे. आता जर आपल्या डोक्यामध्ये हा नियमच नसेल मित्रांनो की जेव्हा दोन वाक्यामध्ये, लक्ष द्या, दोन वाक्याचे करते जेव्हा ॲज वेल ॲजने किंवा ॲज मच ॲज किंवा रॅदर दॅन किंवा मोर दॅन ने जोडले असतात तेव्हा वाक्यामध्ये प्रथम नमूद करण्यात आलेला जो कर्ता आहे त्या कर्त्यानुसार क्रियापदाचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण हा टॉपिक अभ्यासतोय की क्रिया सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, कर्ताच्या आदेशानुसार क्रियापद कसं बदलतं आणि कोणत्या कर्त्यानुसार कोणतं क्रियापद घ्यायचं यावरच आपण चर्चा करत आहोत. आणि जर आपल्याला हे जे काही नियम आहेत हे नियम जर आपल्याकडे नसतील तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे, चला तर या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेल्या नियमाप्रमाणे आपण लक्षात ठेवा ॲज वेल ॲज मच ॲज, रॅदर दॅन, मोर दॅन. मग आता या ठिकाणी उदाहरण दिले, कुणाल ॲज वेल ॲज अजय हॅज पास्ड द एक्झाम. आता या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल बघा, द बॉयज ॲज वेल ॲज देअर टीचर्स हॅव लेफ्ट. या वाक्यामध्ये प्रथम नमूद करण्यात आलेला जो कर्ता आहे, मग आता या ठिकाणी काय, द बॉयज, म्हणून या ठिकाणी हॅव घेतलेला आहे. म्हणजे कर्ता अनेक वचन, क्रियापद सुद्धा अनेक वचन. बट इन ॲडिशन टू हिअर या ठिकाणी कुणाल हा काय आहे, प्रथम नमूद केलेला सब्जेक्ट आहे म्हणून त्या ठिकाणी हा एकवचनी आहे. म्हणून क्रियापदाचं रूप हे सुद्धा एकवचनी या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मित्रांनो परीक्षेमध्ये आम्हाला एक्झाम्पल बनवायचं नाहीये, पण त्या एक्झाम्पल मध्ये जर आमच्याकडे ग्रामरचे जे नियम आहेत हे जर माहित नसतील तर त्या ठिकाणी ओळखताना आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे, चला त्यानंतर बघा पुढचा जो नियम आहे त्या नियमावर आपण काम करूया. पुढचा नियम नंबर आहे 6. बघा आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याच्याशी चर्चा करत आहोत. यामध्ये कशा प्रकारचे सब्जेक्ट असतात आणि कोणत्या सब्जेक्टनुसार कशा प्रकारचे वर्ब निवडायचं हे अभ्यास आपण करत आहोत. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे कठीण वाटणारे प्रश्न या नियमाच्या माध्यमातून तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता बघा, जेव्हा दोन करते विथ, along with किंवा together with, in the company of, in addition to, besides, बघा accompanied by जोडलेले असतात तेव्हा वाक्याच्या प्रथम कर्त्याच्या वचनानुसार क्रियापद आपले वचन घेते. बघा तसं फॉर एक्झाम्पल दिले, माय फ्रेंड, या ठिकाणी काय आलं, विथ आलेलं आहे. म्हणजे माय फ्रेंड विथ ऑल ही चिल्ड्रन हॅज. मग आता या वाक्यामध्ये विथ असेल, अलॉंग विथ असेल, टुगेदर विथ असेल, इन द कंपनी ऑफ असेल, इन ॲडिशन टू असेल किंवा बिसाइड्स असेल, यांचा वाक्यामध्ये जर उपयोग झालेला असेल तर प्रथम नमूद केलेला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसारच क्रियापद वापरायला पाहिजे. पण जर एखाद्या वाक्यामध्ये असं वापरलेलं नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी ते विधान एरर आहे. हे तुम्हाला या नियमावलीच्या माध्यमातून ओळखताना कुठेही कठीण वाटणार नाहीये. ठीक आहे, मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलं माय फ्रेंड, या ठिकाणी विथ या गोष्टी जोडलेल्या आहेत. आता या ठिकाणी विथ न जोडलेला आहे म्हणून पहिला वाक्यातला जो सब्जेक्ट नमूद केलेला आहे माय फ्रेंड यानुसार हे क्रियापद घेतलेलं आहे हॅज. ठीक आहे, नेक्स्ट, द स्टुडंट्स टुगेदर विथ देअर फीचर हॅव लेफ्ट. आता या वाक्यामध्ये सुद्धा टुगेदर विथ ने जोडलेलं विधान आहे म्हणून
पहिला जो नमूद केलेला जो सब्जेक्ट आहे तो आहे द स्टुडंट्स, आणि म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये ज्याला आपण व्हर्ब म्हणतो, क्रियापद म्हणतो, या सब्जेक्टनुसार घेतलेला आहे. साहजिक आहे मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये जर आम्हाला सब्जेक्टचा उपयोग करता आला, क्रियापदाचा उपयोग कधी होईल, सब्जेक्टनुसार. जर सब्जेक्ट ओळखता आला नाही तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि लक्षात ठेवा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकशी संबंधित जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत हे तुम्हाला कळले पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, चला त्यानंतर बघा मित्रांनो, महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे नियम नंबर 7. आता यामध्ये काय सांगितलं, आपण काळजीपूर्वक अभ्यासण्याचा प्रयत्न करू. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जेव्हा वाक्य जोडताना, जेव्हा वाक्यामध्ये वन ऑर मोर या वन ऑर टू प्लस प्लुरल नाउन, त्यानंतर प्लुरल वर्ब, या दिलेल्या वाक्यामध्ये जर वाक्याची सुरुवात वन किंवा मोरने झाली असेल, वन किंवा टू ने झाली असेल, तर मित्रांनो यांच्या जोडीला येणारं जे नाउन आहे हे नेहमी प्लुरल असतं. आणि जेव्हा नाउन हे प्लुरल असतं तेव्हा क्रियापद सुद्धा प्लुरल असतं. हा महत्त्वाचा नियम आपल्या डोक्यात जर परफेक्ट असेल तर तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न विचारू द्या, फाइंड द एरर, फाइंड द एरर याने एरर डिटेक्शन सारखे प्रश्न कुठल्याही प्रकारचा आला तर तुम्ही सहज त्याला आपलंसं करू शकता मित्रांनो. ठीक आहे, म्हणून आता लक्षात ठेवा, या ठिकाणी या नियमावलीच्या माध्यमातून तुम्हाला उदाहरण दिलंय, वन ऑर मोर स्टुडंट्स वेअर डिसमिस्ड. या वाक्यामध्ये वन किंवा मोर यापैकी वन किंवा मोर असेल किंवा वन ऑर टू असेल, यांच्या जोडीला येणारा सब्जेक्ट हा नेहमी प्लुरल असतो, याने अनेक वचने असतो. आणि सब्जेक्ट अनेक वचन असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी क्रियापद सुद्धा अनेक वचनीच वापरायचं आहे. यदा कदाचित त्या विधानामध्ये जर अनेक वचनी क्रियापद नसेल तर समजून घ्यायचं हे विधान एरर आहे. ठीक आहे मित्रांनो, चला फॉर एक्झाम्पल नेक्स्ट, वन ऑर टू बॉयज हॅव लेफ्ट द हॉस्टेल. या वाक्यामध्ये सुद्धा वन ऑर टू ने विधान जोडलेलं आहे आणि या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट सुद्धा अनेक वचनी आहे आणि या उद्देशाने ते क्रियापद सुद्धा अनेक वचन घेतलेलं आहे. अपेक्षा करतोय तुम्हाला ही गोष्ट 100% क्लिअर झालेली आहे. चला पुढच्या नियमावलीकडे जाऊ मित्रांनो, वेळ न घालवता. पुढचा नियम बघा, दिलेल्या वाक्यामध्ये परत ऐका, मोर दॅन वन. लक्ष द्या, दिलेल्या वाक्य जर मोर दॅन वन ने जोडलेलं असेल तर त्यांच्या जोडीला येणारा मित्रांनो हा सिंग्युलर नाउन असतो आणि सिंग्युलर नाउन असेल तर याचं वर्ब सुद्धा हे सिंग्युलर असतं. हे महत्त्वाचा नियम, तुम्हाला खूप महत्त्वाचा नियम परीक्षेच्या माध्यमातून आहे. ऐनवेळी परीक्षामध्ये धांदल उडवू शकते. लक्षात ठेवा, सर्व परीक्षा TCS पॅटर्ननुसार आहे, त्या पॅटर्ननुसार आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग जर हा क्लिअर झाला तर कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, जर तुमच्याकडे नियमवालीचा खजाना असेल तर ते तुम्हाला इथे 100% कामी पडणार. ठीक आहे, तर या ठिकाणी उदाहरण दिलंय, मोर दॅन वन. लक्ष द्या, मोर दॅन वन स्टुडंट हॅज फेल्ड इन द एक्झामिनेशन. या वाक्यामध्ये या वर्बचा उद्देश काय आहे बघा, आपण सांगितल्याप्रमाणे मोर दॅन वन ने सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये हे जे सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर असतं. हा महत्त्वाचा नियम या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे. अपेक्षा कर तुम्हाला क्लिअर झालाय. चला नेक्स्ट एक्झाम्पल, मोर दॅन वन गर्ल हॅज पास्ड इन द एक्झामिनेशन. या वाक्यामध्ये मोर दॅन वन असेल, आता या ठिकाणी जोडलेलं आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये नाउन हे सिंग्युलर आहे म्हणून क्रियापद सुद्धा सिंग्युलर वापरलेला आहे. आय होप यू विल अंडरस्टँड. मला अपेक्षा आहे तुम्हाला 100% गोष्ट क्लिअर झालेली आहे. ठीक आहे, चला पुढचा जो नियम आहे मित्रांनो काळजीपूर्वक बघा, नियम नंबर 9. आता दिलेल्या वाक्यामध्ये लक्षात ठेवा, जर मेनी असेल तर त्या वाक्यामध्ये येणार हे सिंग्युलर नाउन असतं आणि सिंग्युलर नाउन असेल तर मित्रांनो सिंग्युलर वर्ब असतं. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याची ओळख जर असेल तर ते वाक्य चूक आहे का अचूक आहे हे ओळखण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. पण आपल्याकडे जर ते नियमवाली कक्ष जर मजबूत नसेल तर मित्रांनो या ठिकाणी एरर काढताना मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. नियम परफेक्ट तर तुम्ही परफेक्ट. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालं, मेनी ने विधान जोडलं असेल तर मित्रांनो त्या वाक्यामध्ये येणारं जे नाउन असतं हे सिंग्युलर असतं. हे नियम तुमच्या डोक्यात आला पाहिजे आणि हा नियम जर डोक्यात आला तर या ठिकाणी तुम्हाला कळालं पाहिजे, वॉन्ट्स हे सुद्धा सिंग्युलर वर्ब आहे. मेनी अ बॉय वॉन्ट्स टू मॅरी अन एज्युकेटेड गर्ल. इट इज करेक्ट सेंटेन्स. द नेक्स्ट सेंटेन्स लुक ॲट इट, मेनी अ गर्ल वॉन्ट्स टू मॅरी अ वेल सेटल्ड बॉय.
ठीक आहे, या वाक्यामध्ये सुद्धा मेनी अ ने वाक्य जोडलं म्हणून या वाक्यामध्ये जे सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे म्हणून क्रियापद सुद्धा सिंग्युलर आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये जर अशा प्रकारचे हे वाक्य आलं आणि तुम्हाला जर नियमच माहित नसेल मित्रांनो तर अंधे टोले मारून नोकरी मिळणार नाही, हे पण स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे. क्लिअर क्लिअर एव्हरीवन. चला आता पुढचा नियम घेऊया आपण. हे नियम तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, त्या माध्यमातून तुम्ही कुठलाही आघाडी सहज मिळू शकता. ठीक आहे, पुढचा नियम बघा, खूप महत्वाचा नियम आहे मित्रांनो. नियम नंबर 10, जेव्हा अ गुड लार्ज ऑब्लिक ग्रेट स्मॉल नंबर ऑफ ग्रुप ऑफ, जर या वाक्यामध्ये अ गुडने जोडलेला असेल, लार्जने जोडलेला असेल, ग्रेटने जोडलेला असेल किंवा स्मॉल नंबर ऑफने जोडलेला असेल किंवा ग्रुप ऑफने जोडला असेल तर मित्रांनो या वाक्यामध्ये येणारं हे प्लुरल नाउन असतं म्हणून या जोडीला येणारं क्रियापद सुद्धा प्लुरल असतं. क्लिअर एव्हरीवन. आता हे नियम जर तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट आले असतील तर वी विल अंडरस्टँड इमिडिएटली, तुम्हाला ताबडतोब समजू शकेल. पण या वाक्यातले येणारे नियमच आपल्याला परफेक्ट माहित नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे, मग आता या उदाहरणाच्या माध्यमातून कळेल. अ लार्ज नंबर ऑफ सोल्जर्स वेअर किल्ड. Then next, a good number of students have passed. Clear everyone? Look at this example. This example is related this rules and regulation. I hope you will understand every rules and regulation. 100% you will get success each and every competitive exam. Got it everyone? या ठिकाणी अपेक्षा करतोय सर्व नियम हे जर काळजीपूर्वक आपल्याकडे माहित असतील मित्रांनो तर कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पुढचा नियम अशाच प्रकारचा आहे मित्रांनो, लक्ष द्या. पुढचा नियम आहे वन ऑफ ने जोडलेलं वाक्य असेल किंवा एव्हरीवन ऑफ ने जोडले असेल किंवा ईच ऑफ ने जोडलेलं असेल किंवा ईदर ऑफ किंवा नीदर ऑफ ने जोडला असेल तर मित्रांनो या वाक्यामध्ये सुद्धा येणारं जे नाउन आहे हा प्लुरल नाउन असतो. आणि साहजिक आहे या वाक्यामध्ये नाउन जर प्लुरल असेल तर मात्र इथे नियम उलटा आहे. लक्ष द्या, जेव्हा वाक्यामध्ये वाक्य वन ऑफ किंवा एव्हरीवन ऑफ किंवा ईच ऑफ किंवा ईदर ऑफ किंवा नीदर ऑफ जोडलंच असेल तर मित्रांनो या ठिकाणी नियम लक्षात ठेवा, येणारं नाउन हे प्लुरल आहे पण येणारं क्रियापद मात्र सिंग्युलर आहे. हा मात्र नियम आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी सहकार्य करू शकतो म्हणून लक्षात ठेवा, नियमवाली जेवढी परफेक्ट तेवढा तुमचा रिझल्ट परफेक्ट आहे. क्लिअर. आता या ठिकाणी उदाहरण दिले मी, वन ऑफ द गर्ल, या ठिकाणी बघा वन ऑफ द गर्ल्स, इथे गर्ल्स पाहिजे, इथे काय दिलं आपण प्लुरल नाउन, हॅज लॉस्ट हर बँगल्स. each of them works hard. क्लिअर एव्हरीवन. या ठिकाणी हा नियम दिल्यानंतर तुम्हाला 100% अपेक्षा करेल की अशा प्रकारचे नियम जर आपल्या डोक्यात परफेक्ट असतील तर आपल्याला यश 100% मिळाल्याशिवाय राहणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे, पुढचा नियम आहे बघा, जर वाक्य ईच किंवा एव्हरी किंवा ईदर किंवा नीदर ने जोडलं तर येणारं जे आहे सब्जेक्ट हा सिंग्युलर नाउन असतो आणि सिंग्युलर नाउन असेल तर मित्रांनो तिथे सिंग्युलर वर्ब असतो. फॉर एक्झाम्पल, ईच एम्प्लॉई वर्क्स हार्ड. द नेक्स्ट, एव्हरी स्टुडंट हॅज पास्ड द एक्झाम. आय होप या नियमावलीच्या माध्यमातून तुम्हाला 100% कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. पण जर आपल्याकडे ही नियमावलीच परफेक्ट नसेल मित्रांनो तर आपल्याला केवळ इंग्रजी बोलून चालणार नाही, परीक्षेमध्ये बोलायचं नाही, ओळखायचं काम आहे. आणि ते ओळखण्यासाठी आपल्याकडे जर नियम परफेक्ट असतील तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. ठीक आहे, चला आय होप अपेक्षा आहे या माध्यमातून तुम्हाला 100% क्लिअर झालेले. नियम नंबर पुढचा अशाच प्रकारचा नियम आहे. हे नियम तुम्हाला देण्याच्या मागे कारण मित्रांनो 100% गोष्ट आपली क्लिअर झाली पाहिजे. पुढचा नियम लक्षात ठेवा, जेव्हा, लक्षात घ्या, जेव्हा एव्हरी व ईच वाक्यामध्ये दोन एकवचनी नामासोबत वापरतात तेव्हा मिळणारे जे क्रियापद आहे हे एकवचनीच असते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा नियम आहे. दिलेल्या वाक्यामध्ये लक्षात ठेवा असे वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षेत एक्झाम्पल्स बदलू शकतात पण आपल्याला माहित आहे रूल्स हे बदलू शकत नाही म्हणून जी गोष्ट बदलणारी नाहीये ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा फॉर एक्झाम्पल दिलं मी, एव्हरी स्कूल अँड कॉलेज हॅज अ लायब्ररी. लक्ष द्या, या वाक्यामध्ये एव्हरी ने वाक्य जोडलेले आणि तुम्हाला सांगितलं जेव्हा दोन्ही एकवचनी नामासोबत वापरतात तेव्हा मिळणारं क्रियापद आहे ते स्कूल अँड कॉलेज, इट इज सिंग्युलर नाउन, दोघांना जोडलेलं आहे म्हणून या ठिकाणी क्रियापद सुद्धा सिंग्युलर घेतलेलं आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल, ईच बॉय अँड गर्ल हॅज पास्ड इन एक्झाम. या वाक्यामध्ये सुद्धा ईच ने जोडलेल्या वाक्यामध्ये दोन सिंग्युलर नाउन अँड ने जोडलेले आहेत आणि अशा वेळेस सुद्धा
बघा, इथे येणारं जे क्रियापद आहे हे सुद्धा एकवचनी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे नियम सर्व सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटशी जोडलेले आहेत. मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाची वेळ आहे. टाइमलेस प्रॉमिस ऑफ क्वालिटी. टेक केअर. आणि लक्षात ठेवा, ह्या व्हिडिओ सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटच्या रिलेटेड जेवढे नियम आपण दिलेले आहेत, परत पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट रिलेटेड कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावर आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आज आपण थांबूया. टुडे स्टॉप हिअर, बी कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.